नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगाची पौष्टिक भाजी। शेवग्याच्या शेंगामध्ये कॅल्शियम असतं, प्रोटीन असतं, पोटॅशियम असते, विटॅमिन ए, विटॅमिन सी ह्या सगळी सत्व त्यामध्ये असतात। शरीरासाठी खूप उपयुक्त अशी ही रेसिपी आहे आणि खूप झटपट होते। कुकरच्या एका शिटीमध्ये आपण ही बनवणार आहोत। तर शेवग्याच्या शेंगा बघा, अशा आहे शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या आहेत आणि बघा इतक्या साईजमध्ये कट करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने मी कट करून एक दाखवते। आधी मी तुम्हाला साहित्य दाखवते आणि नंतर मी तुम्हाला शेंग कट करून दाखवते। आणि साहित्य अजून काय काय घेतलेलं आहे ते पाहूया। तर शेवग्याच्या शेंगा मी 4-5 घेतलेल्या आहेत। ह्या छान अशा शेवग्याच्या शेंगा आमच्या शेजारच्याच मी पाडून घेतलेल्या आहेत। तर आणि त्यासाठी घेतलेले ही बटाटे असे उभे चीर करून घ्यायचे आहेत। 2 बटाटे घेतलेले आहेत, मोठं असेल तर एक घेतलं तरी चालेल। एक कांदा अगदी बारीक चिरलेला, एक टोमॅटो बारीक चिरलेला, दाण्याचे कूट 4 चमचे, नारळाचा चव घेतलेला आहे एक अर्धी वाटी एवढा, ऑप्शनल आहे, दाण्याची कूट घेतली तरी चालेल, आणि घेतलेली कोथिंबीर, कढीपत्त्याची पानं, जिरं आणि आलं ठेचून घेतलेले आहे, छान चव येते। गूळ चवीसाठी ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप करू शकता, आणि मीठ घेतलेलं आहे। लाल तिखट घेतलेलं आहे, तुमच्या गरजेनुसार घाला, मी 1 चमचा घेतला, अर्धा चमचा हळद, गरम मसाला आणि हिंग हे अर्धा चमचा घेतलेला आहे, पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा गरम मसाला, कुठल्याही ब्रँडचा चालेल, जिरेपूड आणि धनेपूड अर्धा चमचा लागणार आहे, तेल, आणि आपल्याला थोडासा रस्सा ठेवायचा आहे तर थोडासा पाणी, इतकं साहित्य याच्यासाठी लागणार आहे। आता आपण शेंग कट करून घेऊया। तर शेंग आपण अशी कट करून घ्या बघा शेंगाची। आता शेंग कट करणं सगळ्यांनाच जमतं, नाही असं नाही, आणि अशा पद्धतीने त्याची थोडीशी अशी साल शेंगाची काढून घ्यायची। जर शेंगामध्ये 2-3 जाती असतात, काही कडू असतात, काही गोड असतात, त्यातलीच ही गोड जातीची आहे। तर अशा पद्धतीने या शेंगाची इतकी मी साल काढून घेतलेली आहे। आणि काही जण मध्ये कट मारतात, कट मारली तरी चालेल, पण 1 शिटीमध्ये ही शेंग शिजली जाते, आणि किती जाडी झाली तरी ही पक्व होत नाही लवकर, कारण ह्या खूप मोठ्या जातीच्या ह्या शेंगा आहेत। तर आता ह्या अशा पद्धतीने कट करून घ्यायचे, आणि तुम्हाला मी शेंगा दाखवते, ह्या किती जाड होतात तरी ह्या पक्व नाही होत बघा। आता बघा ह्या शेंगा बघा किती जाड झालेल्या आहेत, पण त्या अगदी पक्व नाही आहेत बघा, अशा आहेत, अशा ह्या शेंगा। आता मी ह्या सगळ्या कट करून घेते, मला जितक्या पाहिजे तितक्या मी ह्या 2-3 कट करून घेतलेल्या, अजून मी 1-2 कट करून घेते। बघा मी शेंगा कट करून घेतल्या। आता आपण भाजी बनवायला घेऊया। भाजी आपल्याला कुकरमध्ये बनवायची, आणि कुकरमध्ये मी जवळजवळ 1 पळी एवढं, मोठी 1 पळी एवढं तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। कांद्यावर आलं जिरं ठेचलेलं आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। आलं जिरं ठेचलं न घाला, ठेचून घाललं सॉरी, की छान पेस्ट येते। मीठ आणि हे गूळ पण घालून घ्यायचंय। गॅसची आच मध्यम ठेवायची, आणि आता आपण मसाले घालून घेऊया। कांदा थोडासा परतून झाला की मसाले घालून घ्यायचे, हिंग आणि गरम मसाला, हिंग नंतर घालायचं नाही तर करपला जातो, धणे जिरे पूड, लाल तिखट आणि हळद, प्रमाण तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्या। मसाले करपू नये म्हणून लगेचच टोमॅटो घालून घ्यायचा, थोडासा गरम पाणी घालून घ्यायचा, गरम पाण्याचा वापर करायचा शक्यतो। पाणी घातल्यानंतर थोडा वेळ असं झाकण ठेवायचं आणि थोडस मसाला शिजवून घ्यायचा। 1-2 मिनिटांनी झाकण काढायचं, आणि बघा रंग किती सुरेख आलेला आहे बघा मसाल्याला। आता ह्यामध्ये आपण घालून घ्यायचे ओल्या नारळाचा चव, आणि मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये, त्यालाही शिजवून घ्यायचे व्यवस्थित। छान अशी रेसिपी आहे, झटपट होते, अगदी एका शिटीमध्ये होते। थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची, कोथिंबीरचा असा फोडणीला घातली का छान सुगंध भाजीमध्ये येतो।
आता शेंगदाण्याची कूट घालून घ्यायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला पुन्हा पाणी घालायचंय, ते आपण शेंगा वगैरे घालून झाल्यानंतर घालायच्या. शेंगा घालून घ्यायच्या, बटाटा पण घालून घ्यायचा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मसाले आणि बटाटा शेंगा सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. अगदी मटणालाही लागेल अशी ही भाजी होते आणि छान अशी लागते. लहान मुलं सुद्धा आवडीने मागून खातील अशी ही भाजी आहे आणि प्रोटीन युक्त आहे, शरीरासाठी खूप उपयोगी आहे. आता आपण यामध्ये गरम पाणी घालून घेऊया. कोमट पाणी, म्हणजे एकदम गरम नाही, कोमट पाणी घालून घेतलं. मिक्स करून घ्यायचंय. जितका आपल्याला रस्सा ठेवायचा त्या हिशोबाने आपण पाणी घालायचं. जास्तही रस्सा ठेवायचा नाही, 1-2 वाटी इतकं पाणी घालायचं, जास्त नाही घालायचं. अजून मी 1 वाटी घालून घेते. बघा छान असा 2 वाटी पाणी घातल्यानंतर बघा छान असा त्याला तरी पण आलेली आहे. आता शिटी एकच घ्यायची आहे. 1 शिटीमध्ये शेंगा व्यवस्थित शिजल्या जातात. झाकण लावायचं, शिटी घ्यायची, मस्त आपली भाजी तयार होणार. बघा 1 शिटी झाली आणि मी कुकर उतरवून घेतला आणि असं आपण पाहूया. 1 शिटीमध्ये छान अशी बघा शेंगा बघा किती छान वाटते आणि ग्रेव्ही बघा किती सुंदर वाटते. आता आपण ही सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया. झाली ना छान. आणि रेसिपी कशी झाली मला कमेंट्स करून सांगा. बघा मंडळी छान अशी शेवग्याच्या शेंगाची मस्त रस्सा भाजी आपली झालेली आहे. तरी पण खूप छान आलेली आहे. 1 शिटीमध्ये मस्त भाजी शिजलेली आहे. आणि ही रेसिपी कशी झाली मला कमेंट्स करून सांगा. नक्की अशा पद्धतीने माझ्या पद्धतीने रेसिपी बनवून बघा. व्हिडिओला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हाईपी करायला विसरू नका. आणि मस्त राहा, स्वस्थ राहा आणि भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.